कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी महत्त्वाकांक्षी सोबतच हवी अपरंपार मेहनत, सातत्य, सबुरी आणि स्वतःवरचा प्रचंड विश्वास. या खडतर प्रवासामार्गातूनच यशाच्या शिखरापर्यंत पोहोचता येतं. अनेक आव्हानांशी मुकाबला करत निराशेच्या क्षणांना परतवून लावत ही माणसं अढळ ध्येय वृत्तीने एक स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रसंगी आपलं अस्तित्वही पणाला लावतात. अर्थातच थांबणं यांना माहीत नसतं. त्यामुळे हा अखंड प्रवास खास त्यांच्या आयुष्याचा ध्यास बनून राहतो. तर अशाच आपापल्या क्षेत्रात कीर्तिमान स्थापन केलेल्या उत्तुंग व्यक्तिमत्वांच्या मंडळींशी मी उर्मिला बातचीत करणार आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यांच्या प्रेरणादायी अनुभव विश्वातील काही वेचक क्षण. या मंडळींचा अनुभव आणि दृष्टिकोन आपल्यालाही एक नवी दिशा देऊ शकतो. चला तर मग रेडिओ सिटीच्या सक्सेस स्टोरीज विथ उर्मिला या पॉडकास्टद्वारे समजून घेऊया यशाच्या अनोख्या कथा. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. सर्वप्रथम मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही अप्रतिम क्रिकेट खेळाडू होता, तर क्रिकेट ते कार्डिओलॉजी कसा प्रवास? क्रिकेट ते कार्डिओलॉजी हा ऍक्च्युली फार मोठा प्रवास होता. लहानपणी म्हणजे शाळेत असताना 10वी पर्यंत मी क्रिकेट खेळायचो, म्हणजे प्रोफेशनली क्रिकेट खेळायचो. पुण्याला डेक्कन जिमखानामध्ये मी त्या क्लबला रिप्रेझेंट करायचो. अंडर 14, अंडर 16 आणि मग अंडर 19 पर्यंत क्लब रिप्रेझेंटेशन, डिस्ट्रिक्ट आणि फायनली काउंटी खेळत होतो मी लंडन मध्ये. एकदा 10वीचा रिझल्ट होता आणि आई वडिलांबरोबर आणि फॅमिली बरोबर टूरला होतो तेव्हा मी पॅरिस मध्ये होतो आणि माझा रिझल्ट तेव्हाच लागला. 65% मिळाले आणि मोठ्या बहिणींनी चांगलाच क्लास घेतला आणि बाबांनी पास झाला म्हणून पार्टी दिली. शी वॉज मोर अनॉइड बिकॉज ऑफ दॅट. म्हणजे त्याच्यामुळे तिला अजून त्रास झाला की हे काय चालू आहे. त्यांनी सांगितलं की तो क्रिकेटला डेडिकेटेड होता, त्याला तेवढे मार्क मिळाले. पण नंतर त्याने विचारलं आता पुढे काय करायचं. मी सांगितलं नाही आता डॉक्टर बनायचं. मग ते म्हटले की क्रिकेट सोडावं लागेल, अभ्यास करावा लागेल. पुण्यावरनं परत रत्नागिरीला शिफ्ट झालो आणि मग 11वी 12वी भरपूर अभ्यास केला. गॉट थ्रू 95%. मग MBBS ला सीट मिळाली. बिजापूरला होतो मी, MD पण झालं आणि 2010 MD पास आउट होऊन मला 2011ला केली बेळगावला DM कार्डिओलॉजी साठी मी गेलो. दुर्दैवाने माझी आई आजारी झाली. माझा पहिलाच दिवस होता त्या दिवशी, पण आई ब्रेन ट्युमर डिटेक्ट झाला. त्यामुळे मग मला ती सीट सोडून परत यावं लागलं आणि मग मी तिच्या ट्रीटमेंट मागे आणि हॉस्पिटल सांभाळण्यामागे ऍज अ फिजिशियन कुठे 6 वर्ष ऍज अ फिजिशियन काम केलं हे लक्षातच नाही आलं आणि मी एस्टॅब्लिश झालो. 2016 साली अशी एक अपॉर्च्युनिटी आली की डॉक्टर जगदीश हिरेमठ रिनाउंड कार्डिओलॉजिस्ट आहे, त्यांच्या अंडरमध्ये एक सीट ओपन झाली होती आणि माझ्या टीचर्सनी मला विचारलं की तुझं स्वप्न होतं, आईचं स्वप्न होतं, तुला करायचं असेल का? मी म्हणतो वयाच्या 38व्या वर्षी आता कुठे अभ्यास करणार. पण प्रॅक्टिस सोडून परत अभ्यासाला गेलो अँड देन कार्डिओलॉजी पर्यंत पोहोचलो. हा एक फार मोठा प्रवास होता. अप्स होते, डाऊन्स होते, पण हो क्रिकेट पासून कार्डिओलॉजी पर्यंत अशा रीतीने पोहोचलो. बट व्हॉट वॉज दॅट शिफ्ट की तुम्हाला कुठे असं वाटलं की आता आपल्याला क्रिकेट पुढे नाही करिअर म्हणून घ्यायचं आहे आणि आय वॉन्ट टू शिफ्ट टू बिकमिंग अ डॉक्टर? कसं आहे की क्रिकेटर तो मी होतोच, म्हणजे फील्डनी मला डिसिप्लिन शिकवलं. पण कुठेतरी असं एक प्रत्येक माणसाला आपली जाणीव झाली पाहिजे की आपल्याकडे कपॅसिटी किती आहे, स्किल किती आहे आणि ह्या स्किलवरती मी त्याला किती पुढे नेऊ शकतो. समवेअर डाऊन द लाईन आय अंडरस्टूड की माझ्या क्रिकेटिंग स्किल्स वर मी इंडिया नाही खेळू शकत आणि इंडिया जर खेळायचं असेल तर ह्या मोठ्या आबादीमध्ये त्या 11 प्लेअर मध्ये यायला एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्किल पाहिजे. जर ते नसेल तर तुम्ही मिडिओकर राहाल आणि मला मिडिओकर वर सेटल नाही व्हायचं. आणि अर्थात लहानपणापासून आई वडिलांना बघत होतो, दोघेही डॉक्टर होते, सेवाभाव होता आणि ते अपब्रिंगिंग मध्ये होतं की नाही हे एक चांगलं फील्ड आहे, एक ॲफिनिटी होती. म्हणून मग मला असं वाटतं प्रत्येक माणसाने सेल्फ अनालिसिस आणि कपॅसिटी अनालाइज केली पाहिजे आणि त्याच्यावर डिसिजन घेतली पाहिजे. त्यामुळे असं ते शिफ्ट झालं. म्हणजे अर्थात बहिणीचा रोल होता, बाबांचा रोल होता, सगळ्यांचा रोल होता, पण सेल्फ अनालिसिसचा सगळ्यात जास्त रोल होता. परकार हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ह्याची स्थापना कधी झाली आणि कशी झाली? परकार हॉस्पिटलची स्थापना तर माझ्या आई वडिलांनी केली होती. ते ऍक्च्युली
माझ्या जन्माच्या अगोदरपासून आहे. म्हणजे छोटंसं हॉस्पिटल होतं 10 बेडचं, आणि मग 1981ला आय वॉज बॉर्न. त्याच्यानंतर 83 to 90 पर्यंत ते साधारण 15 ते 20 बेडचं झालं. मी 99ला MBBS ला गेलो आणि 2010ला परत आलो. तेव्हा आम्ही त्याची प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये रूपांतर केलं, आणि 2009ला त्याचं प्रायव्हेट लिमिटेड म्हणून एस्टॅब्लिशमेंट झाली, विच वॉज अराउंड 50 बेडेड. देन मी आल्यानंतर ते 2016 पर्यंत 100ला नेलं, आणि गॉड हॅज बीन व्हेरी काइंड. आता आपण 150 बेड हॉस्पिटल चालवतो रत्नागिरी शहरामध्ये. थँक्यू सो मच. या हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरची काय वैशिष्ट्ये आहेत असं तुम्हाला आम्हाला सांगायला आवडेल? वैशिष्ट्ये म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मूळ सिद्धांत. आमच्या आई वडिलांनी आम्हाला हेच शिकवलं की पेशंट बिफोर प्रॉफिट्स, सर्व्हिस इज अवर मिशन अँड मनी इज बाय प्रॉडक्ट. सो ह्या जर मूलभूत सिद्धांतावर तुम्ही चाललात तर पैसे तर मिळणारच आहेत, बट नाव जे झालंय ते फार इम्पॉर्टंट आहे, आणि त्या नावाला जगलं पाहिजे. आणि मेन ह्या लेवलपर्यंत पोहोचण्याचा उद्देशच होता की रत्नागिरी हे Tier 3 सिटी आहे, म्हणजे तिकडे ह्या सेवाच नाही आहेत का कोणत्या. तर माझ्या आईने 2011 साली मला विचारलं की मला हार्ट अटॅक आला तर काय कोल्हापूरला नेणार आहेस का? तर मग ट्यूब पेटली. 1 वर्षाच्या आता मी कार्डिओलॉजी डिपार्टमेंट चालू केलं. असं करत 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 आता आपण सगळ्यात मोठं डायलिसिस सेंटर, लार्जेस्ट डायलिसिस सेंटर इन एंटायर कोकण, कार्डियक युनिट, मेडिसिन, सर्जरी, इंटेन्सिव्ह केअर, गायनॅक, या सगळ्या हळूहळू डिपार्टमेंटची सुरुवात झाली. आणि आता काय पुढे ट्रान्सप्लांट आणि कॅन्सर्स हे 2 गोष्टीच राहिलेल्या आहेत ज्या शॉर्टली आम्ही चालू करू. सो परकार हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हे रत्नागिरीतलं मला वाटतं सगळ्यात मोठं कार्डिओलॉजी सेंटर आहे. बरोबर, सगळ्यात पहिलं कार्डिओलॉजी सेंटर आहे. त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच. तुमच्या या जर्नीमध्ये ऑफ बिंग अ डॉक्टर असा काही अविस्मरणीय क्षण आहे का? बघा कसं आहे मॅडम की अविस्मरणीय क्षण आमच्या आयुष्यात रोजच येत असतात, कारण की आमचं फील्ड एवढं सॅटिस्फाईंग आहे. फॉर एक्झाम्पल जो माझ्याकडे आलेला असतो तो ऑलमोस्ट डेथ बेडवर असतो, आणि आम्ही जी प्रोसिजर करतो एन्जिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरीज ज्या करतो याच्यानी त्याला एक जीवदान मिळतं. सो कोणाला तरी जीव परत मिळाला ही कल्पनाच म्हणजे बियॉन्ड इमॅजिनेशन आहे, आणि त्याचं मोल पैशात तुम्ही मोजूच शकत नाही. म्हणजे पैसे किती मिळाले याच्यापेक्षा ते सॅटिस्फॅक्शन वेगळं आहे. असे भरपूर क्षण आहेत, पण 2 क्षण मला नक्की आवर्जून आठवतात. की एक माझा मित्र आहे, तर तो सायकलिस्ट होता आणि फिटनेस फ्रीक होता. त्याला हार्ट अटॅक पहिल्यांदा आलेला, पण नॉट कॉन्सन्ट्रेटिंग ऑन हेल्थ, म्हणजे मला काही झालेलं नाही, ऍक्सेप्टन्स नव्हता. एक दिवस त्याला सायकल चालवताना सडनली अटॅक आला आणि तो कोलॅप्स होत होता. 2 पोलिसमॅन बाजूला होते. त्यांना फक्त त्यांनी एवढंच सांगितलं की मला परकार हॉस्पिटलमध्ये पोहोचवा, कोणत्याही परिस्थितीत मतींपर्यंत पोहोचवा. ही केम टू कॅज्युअलिटी इन अ अरेस्टेड स्टेट. ही वॉज नो मोर, बट प्रोटोकॉल प्रमाणे माझ्या ज्युनियर डॉक्टर्सनी CPR चालू केला होता, आणि मला कळल्या मी 5व्या मिनिटाला तिकडे पोहोचलो होतो. तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा CPR. मी जवळजवळ 55 मिनिटे CPR देत होतो. एवढा आम्ही कधीच देत नाही, पण त्या दिवशी असं होतं की नाही, आज मी जिंकणारच, आज मी ह्याला सोडणार नाही. तर तो क्षण होता. ही सर्वाइव्ड, ही इज लिव्हिंग. अल्टिमेटली मी त्याची एन्जिओग्राफी केली आणि कालांतराने त्याची बायपास पण झाली. ही इज ऑल गुड. तर तो सगळं व्यवस्थित झाल्यावर परत भेटायला आलेला एक फुल आणि मिठाईचा डबा घेऊन, ते माझ्यासाठी फार महत्वाचं होतं. तो एक क्षण मला आठवतो. आणि दुसरा म्हणजे क्षण असा आहे की 2021 साली कोविड झाला, आणि कोविड वॉज न्यू टू एव्हरीवन. म्हणजे तुमच्यासाठी जसा नवा होता तसा ऍज अ डॉक्टर माझ्यासाठी पण नवाच होता, आणि सगळे घाबरले होते. ऍज अ डॉक्टर मी पण प्रॅक्टिस करायची बंद केली. आमचे एक सिनियर डॉक्टर ऍडमिट झाले सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, डॉक्टर दिलीप मोरे. ते पिडियाट्रिशियन होते, आणि ते असे भरपूर काम करत होते कोविडमध्ये लहान मुलांमध्ये, आणि त्यांनी मास्क वापरलं, कधी नाही वापरलं. ते सिरियस कंडिशन मध्ये सिव्हिल हॉस्पिटलच्या ICUत ऍडमिट झाले, आणि त्यांनी एक पत्र लिहिलं सिव्हिल सर्जनला की माझी अशी इच्छा आहे की डॉक्टर मतीन परकारांनी मला तपासावं.
अर्थात मी त्यांना फार जवळून ओळखत होतो, पण माझं नाव का घेतलं, कशाला घेतलं मला काहीच माहिती नाही. म्हणजे मला तो अंदाज पण नाही. आणि तो दिवस मी कधी नाही विसरू शकणार की आता हा माणूस कदाचित जाणार आहे आणि त्यांनी असं आपलं नाव घेतलंय आणि आपण नाहीच गेलं तर किती वाईट वाटेल. म्हणजे त्याला तर आणि मला स्वतःला आयुष्यासाठी वाईट वाटेल. तर मग मी बिंग कार्डिओलॉजिस्ट ऑल्सो की मी गेलो आणि आयसीयूच्या बाहेर पीपी किट पहिल्यांदा आयुष्यात घालत होतो. माझे हात थरथरत होते, पाय थरथरत होते आणि मला नाही माहिती की ह्या दरवाजाच्या आत गेल्यावर की आपल्याला काही रोग होणार आहे का, आपण काय बघणार आहोत, इकडून परत जाताना इन्फेक्ट होऊन जाणार आहोत का, घरी मुलं आहेत, वडील आहेत, सिनियर सिटीजन, तर आपण हे योग्य करतोय अयोग्य करतोय. पण मग मी गेलो. आत गेल्या गेल्या आमची सिस्टर समोर उभी होती, एक सिनियर सिस्टर. डॉक्टर आलात, मोरे सरांना बघा. आणि तिने मास्क खाली केला आणि मी हादरलोच. म्हणजे मी म्हंटल की सिस्टर तुम्हाला मास्क खाली केलात तुम्ही? काही नाही हो डॉक्टर, जा बघा तुम्ही पेशंट आणि आपलं काम करा. आणि तेव्हा मला रिअलाइज झालं की हा आपण उगाच टॅबू केलाय. आणि मी सरांना बघितलं, अर्थात ट्रीटमेंट चालू केली. आणि देन आय रिअलाइज की आपण इग्नोरन्स इज नॉट राईट, आपण त्याला स्टडी केलं पाहिजे आणि त्याला सामोरं गेलं पाहिजे. देन मी कोविड मध्ये काम केलं. त्याच्यानंतर तो माझा एक टर्निंग पॉइंट होता. बिंग कार्डिओलॉजिस्ट आय वॉज द हेड ऑफ रत्नागिरी फॉर कोविड सेंटर. मी त्याचा आय वॉज डायरेक्टली रिपोर्टिंग टू द मिनिस्ट्री ऑफ महाराष्ट्र आणि फार काम केलं. सिव्हिल गव्हर्नमेंट हॉस्पिटलचा मी इन्चार्ज होतो तिकडे ऍज अ कोविड सेंटर. तर तो मोरे सरांचं जे पत्र लिहिलेलं होतं तो इन्सिडन्स मी कधीच नाही विसरू शकत. म्हणजे प्रत्येक इन्सिडन्स आपल्याला काहीतरी शिकवतं. मला असं वाटतं शिकण्याची कपॅसिटी पाहिजे आणि लक्ष पाहिजे की नक्की आपल्याला काय ही सिच्युएशन शिकवते. फारच छान अनुभव मला वाटतं तुम्ही शेअर केलेला आहे तिथे. कोविड हा आपल्या सगळ्यांसाठीच एक खूप भयानक इन्सिडेंट होऊन गेलेला आहे आणि प्रत्येकानेच काही ना काहीतरी अनुभवलेलं आहे. आपली जवळच्या व्यक्ती गमावलेल्या आहेत आणि अक्षरशः भीतीदायक आता पुढे काय होणार, जगबुडी होते का काय इथपर्यंत म्हणजे मला तरी वाटून गेलं होतं. पण खूपच छान. आज तुम्ही रत्नागिरीतले एक अत्यंत सक्सेसफुल डॉक्टर आहात. तर या पोझिशनवर पोहोचल्यानंतर तुमच्या सक्सेसचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? सक्सेसफुल की नॉट सक्सेसफुल मला नाही माहिती. म्हणजे इट्स अ जर्नी बेसिकली. आय डोंट हॅव अ डेस्टिनेशन. आय जस्ट वॉन्ट टू कीप ऑन क्लाइम्बिंग. आणि याचं श्रेय कोणाला एकट्याला नाही देऊ शकत. म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट, आई वडील हे सगळ्यात महत्वाचे होते. त्यांनीच योगदान दिलं आणि गायडन्स दिला. म्हणजे जे माझ्या वडिलांनी माझ्यासाठी डिसिजन्स घेतले की ह्याला क्रिकेट खेळायचं, जाऊ दे पुण्याला, मावशीकडे राहू दे, मी माझ्या मुलांसाठी नाही घेऊ शकत. एवढा बोल्ड मी नाहीये, एवढा ब्रेव्ह मी नाहीये. कदाचित काळ आणि वेळ पण बदललाय, पण जे स्ट्रॉंगनेस माझ्या वडिलांनी दाखवला तसा मी नाही दाखवू शकत. म्हणजे माझ्यात तेवढी हिंमत नाही. जे आईने गायडन्स दिला तो सगळ्यात महत्वाचा होता. म्हणजे आई वडील तर सगळ्यात महत्वाचे आहेत, पण त्यांच्याही बियॉन्ड जाऊन मी सांगेन की मला 11वी 12वीत आल्यावर जे टीचर्स भेटले, ते देशमुख सर असो किंवा SRK सर असो किंवा पाटील सर असो, त्यांनी मला जे आणि शिक्षणाकडे आवड निर्माण केली त्यांनी, त्यांचं सगळ्यात जास्त योगदान होतं. वयाच्या 38व्या वर्षी जेव्हा तुम्ही परत शिकायला जाता तेव्हा तुमच्या मुलांना तुम्ही कॉम्प्रोमाइज करता, फॅमिलीला कॉम्प्रोमाइज करता. ते एक महत्वाचं आहे की मुलांनी पण ते एवढं. लहानपणी मी माझ्या मावशींच्या घरी होतो त्यामुळे त्यांचाही हातभार माझ्या सक्सेसमध्ये आहे. आत्ता पण मी काही ना काहीतरी शिकतच असतो किंवा कोर्सेस करत असतो. तर बायको पण माझी आहे जी प्रत्येक वेळी अजून कसला शिकतोस, आता 40 क्रॉस झालं तुझं. पण नाही, आय फील एज्युकेशन शुड बी कंटिन्युअस एज्युकेशन आणि तरच तुम्ही अपग्रेड होऊ शकता. जर अपग्रेड व्हायचंय तर एज्युकेशन शिवाय काहीच नाहीये. म्हणजे इफ यू रिमूव्ह एव्हरीथिंग फ्रॉम मी राईट नाव, मनी, सक्सेस, फेम, अँड गिव्ह मी अ पेन अँड पेपर, स्टील आय विल सर्व्हाइव्ह बिकॉज आय एम अ क्वालिफाईड डॉक्टर. म्हणजे एज्युकेशन आहे म्हणून मी राहू शकतो, अदरवाईज काहीच नाही. तर श्रेयामध्ये सगळ्यांचाच आपला आपला वाटा आहे. पेशंटचा वाटा आहे, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. म्हणजे कधी कधी मला विचारतात, अरे आम्ही तुमचं नाव ऐकलंय, तुमच्याबद्दल भरपूर वाचलंय डॉक्टर, तुम्ही तर लहान आहात. म्हणजे त्यांना असं वाटतं की नाही हो, झालोय आता मी पण मोठा, असं त्यांनी विश्वास दाखवला. तो त्या स्टार्टिंग फ्रॉम मदर टू फादर टिल माय पेशंट्स सगळ्यांचाच तो हातभार आहे आणि अर्थात माझी मेहनत पण आहे.
आणि देवाची कृपा आहे. खूपच छान. भविष्यामध्ये काय प्लॅन्स आहेत तुमचे? आणखीन एक्सपॅन्ड करायचं आहे तुमचं रिसर्च सेंटर, हॉस्पिटल? एक्सपान्शन म्हणजे कसं आहे की पहिलं स्वप्न होतं की रत्नागिरीतलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल बनायचंय, ते झालं. एज्युकेशन मध्ये आम्हाला कोर्सेस चालू करायचे होते, नर्सिंग कॉलेज काढायचं होतं, पीजी कोर्सेस चालू करायचे होते, ते चालू झाले. जिल्ह्यातलं मोठं हॉस्पिटल बनायचं होतं, ते झालं. आता कोकणातलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल बनायचंय. आणि पण मेन मुद्दा हा आहे की टू प्रोव्हाइड द मेडिकल सर्व्हिस इन अफोर्डेबल प्राइस टू द कम्युनिटी. हेच आहे जे घेऊन लोकांपर्यंत तुम्ही काय पोहोचवणार आहे की अफोर्डेबल प्राइस मध्ये सर्व्हिसेस दिल्यात तर सगळ्यात जास्त आहे. सो मेन कॉन्सेप्ट इज टू गिव्ह द अफोर्डेबल सर्व्हिसेस. आणि माझ्या आईने मला नेहमीच सांगितलं होतं की मेल्यानंतर काय घेऊन जाणार आहेस, जेवढ्या लाईव्हला टच करशील त्यांच्या दुआ मिळतील. तर दॅट्स म्हणजे ती एक मेंटॅलिटी आहे किंवा विचारसरणी आहे ज्याच्यावर पुढे जायचंय. अर्थात भरपूर अजून डिपार्टमेंट आहेत, ऑन्कॉलॉजी आहे जे आम्ही चालू करू इच्छितो. विथ टाइम इट विल कम, बिकॉज नाव इट अफोर्डेबिलिटी फार मोठा इश्यू असतो याच्यात, कारण ही मशिनरी फारच मोठी असते. तर आम्ही अजून लहान आहोत ते सगळी घेण्यासाठी, पण हो एक दिवस ते पण करू आम्ही नक्कीच. सुपर्ब डॉक्टर, थँक्यू सो मच. रेडिओ सिटी तर्फे तुमचे खूप खूप मनापासून आभार. सक्सेस स्टोरीज विथ उर्मिला या पॉडकास्ट मध्ये तुम्ही आज इथे आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्यात आणि तुमचे अनुभव शेअर केलेत. धन्यवाद. लोटस बँक्वेट अँड लॉन हे रेडिओ सिटी आयोजित सक्सेस स्टोरी विथ उर्मिला या शो मध्ये व्हेन्यू पार्टनर आहेत.